क्राइम पेट्रोल और कई फिल्मों में आपने बैग के अंदर किसी का शव मिलने के किस्से तो खूब सुने होंगे। लेकिन रायगढ़ में इस तरह की घटना सामने आने से अब सनसनी फैल गई है। शव के सड़ने के बाद जब उसकी बदबू फैलने लगी तब जाकर बैग में शव होने की पुष्टि हुई। रायगढ़ जिले के पेन तालुका के सुदूर जंगल क्षेत्र में यह घटना सामने आने के बाद पूरे इलाके में हड़कंप मच गया। जंगल क्षेत्र के सड़क किनारे यह बैग पड़ा होने से पहले तो किसी ने इसकी ओर ध्यान नहीं दिया, लेकिन जब बैग से आने वाली दुर्गंध से लोग परेशान होने लगे तब जाकर यह घटना सामने आई। यह शव किसी ने बाहर से लाकर यहां फेंकने का संदेह व्यक्त किया जा रहा है। पुलिस ने मौके पर पहुंचकर शव को अपने कब्जे में ले लिया और घटना की जांच शुरू कर दी। शव की पहचान और हत्या के कारणों का पता लगाने के लिए पुलिस पड़ताल में जुटी हुई है। दशरथ रामदास गावण, राहणार दुर्शेत सरपंच। मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनाभट्टी इथे सलग 2-3 दिवस मुलीला सिक्युरिटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येथे सलग 3-4 दिवस घेऊन जात होतो। परंतु तिथं थोडा सौम्य वास येत होता रस्त्यावरून जाताना चुनाभट्टीच्या 100 मीटर अंतरावर। नंतर चौथ्या-पाचव्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळे मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री 10:30च्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माजी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईड पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली। त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले। नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं 10:30चा टायमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही, म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती 10 वाजता पोहोचलो। सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या। त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला। टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर थोडीशी चेन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनास आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता। त्याच्यानंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता। त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृत प्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले। आज दुर्शेत गावातील सरपंच दशरथ गावण यांनी सकाळी 10-10:30च्या सुमारास मला माहिती दिली की दुर्शेत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय। तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ स्टाफ सह घटनास्थळी गेलो होतो। त्यानंतर आम्ही ती बॅगेची पडताळणी केली, बॅगेची चेन वगैरे ओपन केली। तर त्यात आम्हाला एक अंदाजे 30 ते 40 वयोगटातील महिला जातीच्या एक प्रेत मिळून आले। ते कुजलेल्या अवस्थेत होते, जवळपास 4 ते 5 दिवस झाले असतील, म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं प्राचरण करण्यात आले। त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे। तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत।